त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे, पाहुणे यायची असली की तयारी किती असते, काय असतं. रोज आपण कसं नॉर्मल 4 पदार्थ केले की झालं. डोकं नको, कपाळ हे करू नको ना, वाकडे लागेल मग. गुढीपाडवा celebration and they are just getting ready and I have already given enough time to मराठी बोला. मराठी बोला आणि कुठे पण चला. आज मराठी नववर्ष आहे. मराठी नववर्ष आहे, मराठीच बोला. इंग्रजीमध्ये आपली गाडी मध्ये मध्ये अडकते, त्याच्यामुळे इंग्रजी बोलायचं असेल तर इंग्रजांच्या राज्यात जा. आपण मराठी बोलूया आणि मराठीचा अभिमान बाळगूया. मराठी नववर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. ते बायकांचं कसं असतं ना, कोणी आपल्याकडे बघणार असू दे किंवा कोणी आपल्याला बघणार नसू दे, यांना मात्र पावडर लावायचीच असते, यांना लिपस्टिक देखील वापरायची असते, बाहेर जाताना आम्ही कसं यांना वेगवेगळ्या प्रकारचा मेकअप करायचाच असतो. आणि असं काय काय याच्यामध्ये घ्यायचं असतं. असू दे आता, राहू दे, कोण नाही बघत आहे. याच्यामध्ये अगं तू हलवतेस मान बाळा. Don't know. काय आमचं सगळं आहे, पावडर, लिपस्टिक. काय डोकं नको, कपाळ हे करू नको ना, वाकडे लागेल मग. चल आवरा, पण आवरा झालंय बाकीचं. मंदिरामध्ये आलोय. जुन्या पनवेल साईडला साई मंदिर आहे, खूप छान आहे. त्या ठिकाणी आलोय दर्शनासाठी. हा इतकाच प्रसाद आहे, पण खूप टेस्टी आहे. खूप सुंदर आहे. खूप छान, खूप प्रसन्न आणि एकदम सुंदर अनुभव. गुढीपाडव्याच्या दिवशी याच्यापेक्षा अजून दुसरं काय पाहिजे बघा. छान. की इथे रोज अन्नदान होतं, दुपारी आणि संध्याकाळी. दुपारी आणि संध्याकाळी अन्नदान होतं. या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. दर्शन आपलं पूर्ण झालंय आणि एकदम प्रसन्न फ्रेश वाटतंय. आणि आता पुढच्या मंदिरात जाऊया, जुन्या पनवेलला जाऊया, बघूया तिकडे काय चालू आहे. शोभायात्रा पण आहे असं म्हणतात.
नमस्कार, मी प्राजक्ता. या पॅकेट फूडच्या जगात आपलं स्वागत आहे. पण पॅकेट फूड आपण न खाता आपण घरगुती फूड खाणार आहे आणि ते काय करणार आहे हे तुम्हाला आता दिसेलच. कारण या गोष्टी व्हायला थोडासा वेळ लागतो. रेडीमेड श्रीखंड तर मिळतच, पण आपण रेडीमेड न करता आपण त्याचा चक्का आणून प्रॉपर हे बघा आपण सगळं छान श्रीखंड करतो. हे आता आपण चाळायला घेतलंय. ओके, बाय द वे, मार्केटमध्ये जर का तुम्हाला इतक्या गोष्टी रेडीमेड मिळत असतील, फॉर एक्झाम्पल श्रीखंड मिळत आहे, चितळे, वेगवेगळे ब्रँड्स आहेत, वारणा ब्रँड आहे, पण मला असं विचारायचं की तू आज घरगुती श्रीखंड चक्का आणून श्रीखंड का करते? नेहमी करते मी, आजच नाही. शक्यतोवर आम्ही रेडीमेड आणतच नाही. पण त्याच्यामध्ये चक्का आणून श्रीखंडाचा काय फायदा आहे आणि रेडीमेड श्रीखंडाचा काय तोटा आहे? हा, कारण याच्यामध्ये मेहनत आहे, इथे मेहनत चालू आहे. आता मेहनत आहे, बरोबर आहे, पण टेस्ट मध्ये पण फरक आहे. ओके, टेस्ट मध्ये काय फरक असणार आहे? टेस्ट मध्ये फरक म्हणजे तुम्हाला सोप्यात सोपं हिशोब सांगायचा गेला तर हा 1 किलो चक्का 250 रुपये, 260 रुपये. आणि 1 किलो श्रीखंडाची किंमत किती आहे? 300 रुपये किलो श्रीखंड. 300 रुपये किलो, बरोबर आहे. मग या 1 किलो चक्क्याचं श्रीखंड 2 किलो होतं आणि त्याचा खर्च येतो साधारणपणे 40-50 रुपयाची साखर. 250 रुपयाचा चक्का, म्हणजे 50 रुपयाची साखर, आणि अगदी वरचं 50 रुपयाचं म्हणलं, छोटं मोठं काय जायफळ हे ते म्हणलं ते 50 रुपयाचं. साधारण 350 रुपये खर्च येतो सगळ्या मिळून. पण ते 350 रुपयाचं 2 किलो श्रीखंड तयार होतं. हा, 1 किलो मध्ये 2 किलो. हा, 1 किलो चक्क्यामध्ये 2 किलो श्रीखंड तयार होतं. हा हिशोब आहे. म्हणजे थोडक्यात 300 रुपयाचं श्रीखंड 300 रुपयाच्या चक्क्यामध्ये 600 रुपयाचं श्रीखंड तयार होतं. बरोबर. होताच त्याची टेस्ट पण घेतली जाईल इकडे. आणि मेन म्हणजे त्याचा फायदा सांगायचा होता ना, तर रेडीमेड श्रीखंड जे असतं त्यामध्ये त्यांना वेट जास्तीत जास्त म्हणजे कसं हे करता येईल, वाढवता येईल. कारण काय, त्यांना परवडायला पण पाहिजे. त्यामुळे 1 किलो चक्क्याला 1 किलो साखर घातली जाते. त्यामुळे ते खूप गोड असतं आणि त्यांना टिकवण्यासाठी सुद्धा प्रिझर्वेटिव्ह म्हणून साखरेचा युज करायचा असतो. पण आपल्याला तसं काही करायचं नाही. आपल्याला छान घरगुती आंबट गोड आणि आपल्याला ज्या गोष्टी त्यामध्ये अजून ऍड करायच्या आहेत, बदाम, काजू, पिस्ते, केशर, जायफळ दोन्ही गोष्टी आपण याच्यामध्ये ऍड करून घेतल्या. त्यानंतर त्याच्यामध्ये घालणार आहे आणि आवडीनुसार आपण साखर घालणार आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे हे आता काही वेळामध्येच तयार होईल. तयार झाल्यानंतर त्याची मी टेस्ट घेईन आणि पाडव्यासाठी आहे. पाडवा आता उद्या आहे, तर उद्या आपण बघूया. पण त्याच्याही अगोदर आपण हे गट्टम करणार आहे. बऱ्यापैकी तुम्हाला दिसेलच. अशा प्रकारे मी माझं जे डाएट सुरू केलं होतं, हे डाएट अजूनही कंटिन्यू आहे. तुम्ही एक शब्द वापरला, हल्दीच्या मुलींना कामं नको. हल्लीच्या मुलींना कामं नकोत, हे मी कालच्या ब्लॉग मध्ये बोललो होतो. काकांकडून जिथून आम्ही चक्का घेतला त्या काकांना बोललो असं. पण ते सगळ्यांच्या बाबतीत ऍप्लिकेबल नसतं. मला असंच एक काहीतरी टॉन्ट मारायचा होता म्हणून मी ती गोष्ट बोलून गेलो. अर्धा किलो झाला आणि आता हा अजून अर्धा किलो. दुधात भिजत घातलं. बायकांना ना किती ठरवलं तरी सुद्धा ठरवलेल्या गोष्टी नेहमी होतातच असं नाही. त्या अधूनमधून काही कारणाने मिस होतातच. तसंच व्यायाम मी रोज करते, पण आज माझ्याकडून मिस झालेला आहे. कारण काय, तर आज पाहुणे यायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे, पाहुणे यायची असली की तयारी किती असते, काय असतं. रोज आपण कसं नॉर्मल 4 पदार्थ केले की झालं, पण पाहुणे यायची असली की जास्तीचे पदार्थ करायचे असतात किंवा काय काय वेगवेगळा मेनू असतो. तसंच आज मी मेनू ठरवलेला आहे श्रीखंड, घरगुती श्रीखंड, पुरी, कुर्मा भाजी, आमटी, भात, पापड असं सगळं, म्हणजे आणि काकडीची कोशिंबीर, असं सगळं एवढं सगळं करायचं होतं.
आणि हे ऑफिसला गेलेले होते त्यामुळे त्यांची मदत नाही. त्यामुळे मग मला खूप एकटीला म्हणजे जास्त वेळ लागतो करायला. त्यामुळे मी 4 वाजल्यापासूनच तयारीला लागले. त्यामुळे मला व्यायाम करायला वेळच नाही मिळाला. ऍक्च्युली खरं बघायचं झालं तर तुम्ही असं पटकन म्हणाल की एक लग्न झालेली लेडीज जेव्हा व्यायामाची गोष्ट करत असते, व्यायाम करते असं म्हणत असते, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये असे अनेक प्रश्न येत असतील की बाबा हा नक्की काय विषय आहे, किंवा जनरली व्यायाम हा फक्त तरुण मुलांच्या बाबतीमध्येच बघितला जातो, किंवा ज्यांना बॉडी बनवायची आहे, किंवा ज्यांना मसल्स बनवायचे आहेत, किंवा ज्यांना एखाद्या सैन्य भरतीमध्ये जायचं आहे, अशा मुलांसाठीच व्यायाम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात किंवा त्यांच्याकडून केल्या जातात. पण एक लग्न झालेली स्त्री जेव्हा व्यायामाची गोष्ट करते किंवा व्यायाम करते असं म्हणते, तर आपले अनेकांचे असे डोळे पटकन विस्फारले जाऊ शकतात. पण आम्हाला या चॅनलच्या माध्यमातून हेच दाखवायचं आहे की ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत, ज्या गोष्टी चांगल्या आहेत, ज्या गोष्टी केल्या पाहिजेत, त्या आम्हाला शक्यतो या चॅनलच्या माध्यमातून दाखवायच्यात. आणि एक कॉमन माणसाचं जे स्ट्रगल, आणि हे स्ट्रगल करता करता स्टेप बाय स्टेप आपण कसं पुढे जातो, हे आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून दाखवायचं. त्याच्यामुळे यामध्ये वावगं वाटण्यात काहीच कारण नाही की घरामधली एक वावगं वाटण्यासारखं काहीच नाही. फक्त कसं ठरवून सुद्धा मी म्हणलं का, परवा मी स्वतःच म्हणलं होतं की आम्ही शक्यतो टाळत नाही, रोजच्या रोज करतो. पण ते काही कारणाने कधीतरी असं होतच. तसं माझं परवा बोलले आणि आज लगेच माझा म्हणण्याचा ऍक्च्युली उद्देश तो नाहीये बरं का. मी काय म्हणतोय की अनेक लोकांना असं वाटू शकतं, डोळे विस्फारू शकतात की अरे लग्न झाल्यानंतर कुठे व्यायाम करता, जसं की लग्न झाल्यानंतर कुठे शिकता. आता हा कन्सेप्ट तर लोकांच्या मनातून बाजूला झाला, कारण अनेक स्त्रिया लग्न झाल्यानंतर सुद्धा शिकतात, त्यांचं शिक्षण पूर्ण करतात, सगळं करतात. पण व्यायाम करणे, घरच्या गोष्टी सांभाळून या सगळ्या गोष्टी करणे, कुठल्याही हे अनेक लोकांसाठी लग्नाचं किंवा वयाचं बंधन नाहीये आणि नसावं. परफेक्ट. आता कळलं तुम्हाला की आता आम्ही नक्की कशा स्वरूपामध्ये हे सगळे विषय हळूहळू आपल्या सगळ्यांसमोर मांडतोय, हे येणाऱ्या ब्लॉग मध्ये पण कळेल. आणि आताच्या ब्लॉग मध्ये पण कळलं असेल की एक आता प्राजक्ताने जो विषय आपल्या पुढे मांडला की मला आज व्यायाम करायला जमणार नाही कारण माझ्याकडे पाहुणे आलेले आहेत, येणार आहेत, आणि मला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, स्वयंपाक करायचा आहे, त्यामुळे मग या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, ऍक्सेप्टेबल आहे. पण 1 or 2 days पेक्षा जास्त आपण या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी गॅप द्यायचा नाही. बरोबर आहे ना? मोस्ट ऑफ दी मोस्ट ट्राय असं करायचं. पुऱ्यांची कणिक तयार आहे, इकडे तेल तापत ठेवले, मदत मी करणार आहे. आणि बाकीचा हा जो सगळा स्वयंपाक आहे हा प्राजक्ताने आधी करून ठेवलेला आहे. इकडे आमटी तयार आहे, या बाजूला बघू शकता भाजी पण तयार आहे, कुर्मा भाजी तयार आहे. आणि अशा प्रकारे सगळा स्वयंपाक आता बनून तयार होतो, त्याच्यामुळे वेळ कमी मिळाला. असं कसं काय माहिती असं कसं, असंच आहे ते सत्य शेवटी. सो फायनली आपल्या पानामध्ये आज सगळे व्यंजन येऊन पडलेले आहेत, सॉरी ठेवलेले आहेत. आणि हे आपलं जे ताट आहे हे नैवेद्याचं ताट आहे, पूर्णपैकी भरलेलं आहे. हो भरलेलं आहे. आणि आपण मस्तपैकी आज काय काय केलं सांगा बरं. आज आपण केलं जेवणाचं ना, जेवणाचं नाही, आज दुपारी आपण काय काय केलं जाऊन सकाळी. आज सकाळी आम्ही जाऊन शोभायात्रा बघितली, ढोल ताशे दर्शन दर्शन घेतलं, असा गुढीपाडवा आपण साजरा केला. घरात छोटीशी गुढी उभारली, त्याची पूजा केली, सगळं केलं. आणि सरते शेवटी मग ही छोटीशी पार्टीच ना. पण ती हे तर आपण हा व्लॉग आता एंड करतो. महाराष्ट्रीयन पार्टी म्हणजे असं नाही, महाराष्ट्रीयन थाळी, परिपूर्ण महाराष्ट्रीयन थाळी आहे ना. त्याच्यामुळे ती जेवायला खूप जास्त मजा येते. आणि आता आपण हे सगळं मस्तपैकी जेवून घेऊया आणि हा ब्लॉग आपण इथे एंड पण करतोय. नवीन ब्लॉग मध्ये कुठला असणार आहे, कुठला तरी असेलच इकडचा तिकडचा, है ना. तर आपण भेटूया सगळेजण
नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.